शेतकरी भावांनो, कृषी अवजारे बँक आणि त्या बँकेसाठी 24 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। पण योजना म्हणलं, अनुदान म्हणलं की आपल्याला अनुदान भेटायला बरं वाटतंय, पण नेमका त्या योजनेचा उद्देश काय आहे हे आपण बऱ्याच वेळा लक्षात घेत नाही। कारण योजना नुसती आपल्याला अनुदान खिशात यावं आणि ते आपण खाऊन घ्यावं याच्यासाठी नसते, तर तुमच्या जीवन उपयोगी अशी ही योजना असते। आणि त्यामुळे ती सगळी योजना तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता दुसरी एक योजना आहे जिल्हा परिषद उपकर या माध्यमातून 2026-27 साठी, यामधून सुद्धा कृषी अवजारे आणि त्यासाठी अनुदान। आता हे अनुदान जे दिले जाते का, तर हे अनुदान काय आपल्याला आपलं काहीतरी घरच्या गोष्टी वापरायसाठी, घरच्या खर्चासाठी दिल्या जात नाही, तर त्या योजनेचा लाभ आपण चांगल्या प्रकारे घेतला पाहिजे। आणि त्या योजनेतून जे काय अवजार घेतलेत त्याचा उपयोग आपण निरंतर घेतला पाहिजे, यासाठी मुख्य उद्देश योजनेचा असतो। आता सध्या तुम्हाला सांगतो, कृषी अवजारे बँक ही योजना राबवली चालली आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 या अंतर्गत जालना आणि बीड जिल्ह्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे। यासाठी 24 लाख रुपये अनुदान देण्यात येते। आता यामध्ये जे काय अवजारे घेतलेली आहेत, तर ह्या अवजाराचा उपयोग आपल्याला आपल्या गावातील, परिसरातील, आता तुम्ही पाहत असता सध्या प्रत्येकजण शेती फक्त यांत्रिक करायला, यांत्रिक म्हणजे ट्रॅक्टरनंच नांगरणी, ट्रॅक्टरनंच पेरणी, ड्रोननंच फवारणी, मग असे सगळे यांत्रिक गोष्टी जर आपल्याकडे उपलब्ध असल्या आणि या माध्यमातून त्या भाडे तत्वावर देऊन त्या माध्यमातून जर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळालं तर किती नंबर एक आहे। पण काय आहे, प्रत्येकाची अपेक्षा काय आहे, अनुदान। मग आपल्याला भेटायला का, चल करा लगेच। पण ही जी योजना आहे जालना आणि बीड जिल्ह्यासाठी, यामध्ये ही आहे महत्त्वाचं, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यानंतर महिलांचे जे काही बचत गट त्यांच्यासाठी। मग त्या शेतकरी उत्पादक कंपनीला हे सगळं अनुदान मिळणार, तर वापर होईल, त्याचं जे काही नफा येईल तो सुद्धा त्या बचत गटाला, त्या उत्पादक कंपनीला मिळणार आणि त्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा होणार। आणि यापुढं जर अशा गोष्टी करायच्या असतील तर राज्य सरकार असो का केंद्र सरकार असो, जे ग्रुप आहेत, मग उत्पादक कंपन्या असतील, महिला बचत गट असतील, आत्माचे गट असतील, यांच्यासाठीच ह्या योजना राबवत असते। त्यामुळे पुरेपूर आपल्याला या योजनेचा फायदा घ्यायचा आहे। आणि यासाठी जे अनुदान दिले जाणार आहे, तर ती जी आपले प्रकल्पाची किंमत असेल त्या किमतीच्या 60% अनुदान असणार आणि जास्तीत जास्त 24 लाखापर्यंत। आणि यासाठी आपल्याला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2च्या पोर्टलवर जाऊन 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचेत। आणि जे जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेतला पाहिजे। आता ही एक झाली योजना। आता दुसरी आहे जालना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना, जिल्हा परिषद उपकर योजना। आता यामध्ये कोणकोणते अवजार आहेत, यासाठी कोणते कागदपत्र लागणार, कोणत्या अटी आहेत, हे सगळं समजून घेऊ आपण। तर यामध्ये बघा, पहिला अवजार आहे ट्रॅक्टर 20 PT म्हणजे HP व त्या पुढीलचं, किमतीच्या 40% किंवा जास्तीत जास्त 1.25 लाख रुपये याला अनुदान असणार आहे। त्यानंतर ट्रॅक्टर चलित रोटाव्हेटर, यासाठी किमतीच्या 40% किंवा जास्तीत जास्त 36,800 च्या मर्यादेत, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं। त्यानंतर मानव चलित टोकन यंत्र, यासाठी किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त 8,000 च्या मर्यादेत, यापैकी जे कमी असेल ते। स्ट्रॉ चॉपर, श्रेडर, मल्चर माउंटेड 5 फुटाचं, किमतीच्या 40% किंवा जास्तीत जास्त 58,000 रुपये च्या मर्यादेत, यापैकी जी रक्कम कमी असेल ती। आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, महाडीबीटीच्या माध्यमातून सुद्धा बरेच शेतकरी अर्ज करतात आणि नंतर जेव्हा घ्यायची वेळ असती, अर्ज भरल्याच्या नंतर संमती आल्यावर तेव्हा ते घेत नाहीत। त्यामुळे ज्यांना खरंच गरज आहे त्यांनीच अर्ज करायला पाहिजे। तसं या योजनेत सुद्धा खरंच आपली घेण्याची 100% इच्छा असेल आणि त्याचा उपयोग घ्यायचा असेल तर आपण अर्ज करावा। मागणी केलेल्या अवजाराचा, यंत्राचा कुटुंबात यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ घेतला नसल्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र, मंजूर झालेले अवजार यंत्र DBTद्वारे खरेदी करणे बंधनकारक आहे। पूर्वी संमती मिळाल्यापासून पूर्वसंमतीमध्ये दर्शविलेल्या कालावधीत अवजार यंत्र खरेदी करणे बंधनकारक राहील। विहित मुदतीत खरेदी न केल्यास पूर्वसंमती रद्द होईल,
तसेच कोणतेही अनुदान मिळणार नाही. सदर अर्जाद्वारे तयार होणारी पात्र निवड यादी दिनांक 31/3/2027 पर्यंत वैध राहील. त्यानंतर आपोआप रद्द होईल. केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी यंत्र अवजारे यांचे रीतसर टेस्टिंग करून ते BIS अथवा अन्य सक्षम संस्थांनी निश्चित केलेले मानांकन तांत्रिक निकषानुसार असेल. मंजूर झालेले अवजार यंत्र खुल्या बाजारातून खरेदी करून त्याचे मूळ देयक व टेस्ट रिपोर्ट सादर करणे लाभार्थीस बंधनकारक राहील. अवजाराचे खुल्या बाजारातून खरेदी करताना बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यामध्ये RTGS, NEFT, IMPS धनादेश धनाकर्ष विक्रेत्यास रक्कम अदा करणे लाभार्थीस बंधनकारक राहील. अवजार यंत्र खुल्या बाजारातून लाभार्थी स्वतःच्या पसंतीने खरेदी करणार असल्याने अवजार यंत्राच्या गुणवत्तेची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्याची राहील. सदर योजनेतील लाभार्थ्यांची निवड जिल्हा स्तरावर सोडत लकी ड्रॉ पद्धतीने केली जाईल. आता यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र लागणार आहेत तर ते समजून घ्या. कागद काही लय लागत नाहीत. आवश्यक कागदपत्रे लाभार्थीचे नाव आहे 7, 12 व 8, आधार कार्ड, बँक पासबुक, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, अर्जदाराचे नावाने ट्रॅक्टर RC बुक, ट्रॅक्टर चलित अवजारासाठी हे फक्त लागणार आहे. अर्ज सादर करावयाचा अंतिम दिनांक आहे 11/9/2026. अर्ज करावयाचे स्थळ आहे पंचायत समिती कार्यालय. आपण आपल्या जवळील पंचायत समिती कार्यालयात जाऊन यासाठी अर्ज करायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने. खरा उद्देश जो आहे याचा तेव्हा आपण सफल करायचा. या माध्यमातून आपला सुद्धा फायदा होत असतो. ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर असताल नवीन तर सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.